विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागले. पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय. पवारांना दोन माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोमतं, आदित्य ठाकरेंची टीका. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवंय, शरद पवारांची प्रतिक्रिया. संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात चालेल का? आयोगानं मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल. खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख. 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात. शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा मतदार नोंदणी घोटाळा. आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही. बाळासाहेब थोरातांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. एकनाथ शिंदे हे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान. ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार झाली. मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊतांकडून संकेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच. काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल. प्रथम दोन्ही भाऊ एकत्र येऊ द्या. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट. आरएसएस शिस्तबद्ध संघटना, निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते. पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रेला सुरुवात. नागपुरातील मंडल यात्रेच्या सभेला जयंत पाटील अनुपस्थित. जयंत पाटलांची वसंतदादा साखर संघाच्या ऑफिसमधल्या बैठकीला उपस्थिती. ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप. वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदेंविरोधात तक्रार. काल वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले होते. दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांना सुनावलं. अजून 12 गाड्या येणार. खाद्य टाकणाऱ्या या व्यक्तीची मुजोरी. पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात. कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल. पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी. गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक. हेदवतडच्या सभेत खोदकी संदर्भात केलेल्या विधानावरून ब्राह्मण समाज आक्रमक. राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा भास्कर जाधव. माधुरी हत्येसाठी नांदणी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टात संयुक्त याचिका दाखल करणार. मठाच्या परिसरात हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचाही निर्णय. दिल्लीत मध्यरात्रीपासून अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस. दिल्लीतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी. इन्कम टॅक्स बिल 2025 केंद्र सरकारकडून मागे. संसदीय निवड समितीनं सुचवलेले बदल करून पुन्हा सुधारित विधेयक सादर केलं जाणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली. S-400 मिसाईल सिस्टीम गेम चेंजर ठरली. भारतीय हवाई दल प्रमुखांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत. पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांचंही वक्तव्य. रक्षाबंधनानिमित्त सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली, तर बहीण जयवंती देशपांडेंसोबत राज ठाकरेंचंही रक्षाबंधन साजरं. लहान मुलींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा. ब्रह्माकुमारी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली.